सरकारकडनं रेड अलर्ट जाहीर झालेला आहे. करोनापेक्षा जास्त महाभयंकर व्हायरस हा डिटेक्ट झालेला आहे, निपा व्हायरस म्हणून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण माहिती देतो. भारतामध्ये निपा व्हायरसच्या 5 केसेस सापडल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 नर्स आहेत आणि त्या आता आयसीयू मध्ये सिरियस कंडिशनमध्ये, 3 तर गेलेत. या व्हायरसचा डेट रेशो जर सांगायचं गेल्यानंतर 75 ते 80% पर्यंत आहे. म्हणजे जर हा व्हायरस जर 10 लोकांना झाला तर त्याच्यामधले 6 ते 7 लोक हमखास मरतात, म्हणजे मरतील. करोनाची जशी जन्मभूमी चायना होती, तसंच या व्हायरसची पण जन्मभूमी ही चायनाच आहे. हा करोनापेक्षा जास्त जलद गतीने स्प्रेड होतोय आणि याची लक्षणं पण सेम तशीच आहेत. थंडी, ताप, डोकं, घसा खवखवणं. म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की आपल्याला नेमकं व्हायरसची इफेक्ट झालेली आहे की आपल्याला ॲटमॉस्फिअरचा काही बदल झालेला आहे. या व्हिडिओचा पर्पज कोणाला घाबरवणं नाहीये, तर लोकांना सतर्क करणे. कारण की याच्यावरती अजूनपर्यंत कुठलेही अँटीडोट किंवा औषध नाही. मेन महत्वाचं सांगायचं झालं तर हा व्हायरस संसर्गजन्य नाही, म्हणजे एकमेकांना श्वासोद्वारा नाही होत, हा हवेने नाही पसरत, पण हा एकमेकांच्या म्हणजे खाण्यापिण्यातल्या गोष्टींना म्हणा किंवा फळभाज्यातनं म्हणा, हा व्हायरस जास्त करून पसरतोय. कारण की आपल्या जे भारतामध्ये हे व्हेजिटेबल जास्त करून कंझ्युम केले जात असतात आणि हा जो व्हायरस हा व्हेजिटेबल्स मधूनच येतोय. तर आपण सध्याच्या कंडिशन मध्ये काय करू शकतो, तर मी तुम्हाला सांगतो की 3 गोष्टी करा. पहिले तर हँड वॉश करा, म्हणजे करा कुठूनही आलं असलं तरी आपल्या ज्या घरातील व्हेजिटेबल्स आहेत, फळं आहेत, भाज्या आहेत, जे काय असतील ते वॉश करून खा. आणि जर का तुमची तब्येत खराब वाटत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरला दाखवा आणि आयसोलेटेड व्हा. व्हिडिओ जर खरंच तुमच्या माहितीचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या लोकांपर्यंत शेअर करा, नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन भेटेल. किंवा करोनासारखं जर तुम्हाला इग्नोर करायचं असेल ना, हा वाढून घ्यायचा असेल, लॉकडाऊन लावून घ्यायचं असेल तर बिंदासपणे हा व्हिडिओला इग्नोर करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.